Students, today we are going to study about the last part in our unit number 3.2 mind mapping. Mind mapping means what is we have discussed. Mind mapping means any information describing in a diagrammatic form that you are looking on the screen. So today we are going to discuss about mind mapping activities. Activity first that you are looking on the screen is about develop a mind mapping frame oblique design to show the development in your personality seen within yourself in the last 2 years. प्रश्नाचा अर्थ बघा काय आहे ते की माइंड मॅप करा, डेव्हलप तयार करा. आता हे कशा कशा माध्यमातून तुम्हाला येते हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. तर टॅब्युलर फॉर्ममध्ये येईल. समजा काही जागा भरून दिलेल्या आहेत त्या आणि जो विषय दिलेला आहे त्या विषयावर आधारित तुम्ही रिलेटेड त्याला तुमच्या मनाच्या त्याला गॅप फिलिंग करायचं टेबलमधून. आता फर्स्ट जे स्क्रीनवर आपण बघतो ॲक्टिव्हिटी ते, तर हे टेबलमधून येईल, ट्री डायग्रॅमच्या माध्यमातून येईल. तुम्हाला मी सांगितलं आहे मेन ब्रँच, सब ब्रँचेस अँड टर्शरी ब्रँचेस म्हणजे त्याला रिलेटेड ब्रँचेस. तर खूप सोपा भाग आहे हे आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी. तर बघा आता प्रश्न काय म्हणतोय. माइंड मॅप किंवा फ्रेम डिझाईन टू शो द डेव्हलपमेंट ऑफ युअर पर्सनॅलिटी सीन विदिन युअर सेल्फ इन द लास्ट 2 years. मागील 2 वर्षामध्ये तुमच्या पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये झालेले बदल ट्री डायग्रॅमच्या माध्यमातून द्यायचे किंवा टेबलच्या माध्यमातून द्यायचे. तर आता इथं टेबल दिलेला आहे. यू कॅन टेक द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स इन ऑर्डर टू डेव्हलप ईच ऑफ देम इन टू द फर्दर ब्रँचेस. तर पॉईंट्स दिले जातात तुम्हाला इथं लक्षात घ्या. डेव्हलपमेंट इन फिजिक, सेल्फ लर्निंग प्रोसेस, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स, सोशल अवेअरनेस आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वात कोणकोणत्या मुद्द्याच्या आधारे इथं भरायचं आहे. तर पहिला मुद्दा डेव्हलपमेंट इन फिजिक, तर शारीरिक बदल काय आहे तो, तर तो दिला आहे तिथं टेबलमध्ये. शारीरिक बदल काय होतात तुमच्यामध्ये मी उत्तरासहित तुम्हाला डिस्कस करणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सेल्फ लर्निंग प्रोसेस, स्वतः आता तुमच्या परिस्थितीमध्ये काय काय तुम्ही शिकलात ते. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स, तुम्ही कोणकोणत्या गोष्टी त्यातून शिकला कम्युनिकेशन स्किलमध्ये. सोशल अवेअरनेस, सामाजिक भान किंवा सामाजिक बांधिलकी किंवा अवेअरनेस म्हणजे जागरूकता काय आली तुमच्यामध्ये, तो पॉईंट आहे. आणि नेक्स्ट पॉईंट आहे लास्ट फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज. आता तुम्ही 2 वर्षात तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत, तर यातनं काही भरून दाखवलेले आहेत आणि काय तुम्हाला भरायचे आहेत. तर बघा मी इकडं तुम्हाला दाखवलेले आहेत इथं भरून, इथं डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये केलेलं आहे. तर आता डेव्हलपमेंट इन फिजिकल, आपल्या शारीरिक बदल काय, तर इन्क्रीज इन हाईट अँड स्ट्रेंथ, आपली उंची वाढते 2 वर्षात, ताकद वाढते. त्यानंतर चा मुद्दा जो आहे तो सेल्फ लर्निंग प्रोसेस, त्यामध्ये काय काय, तर स्वतः नोट्स, टूक नोट्स, सर्चिंग बुक्स फ्रॉम लायब्ररी अँड लर्न देम ॲट होम. हे उत्तर दिलं आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती, आता बघताय तुम्ही. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स, गॉट कॉन्फिडन्स टू स्पीक इन पब्लिक, 2 वर्षात तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये समाजामध्ये बोलता येईल असा कॉन्फिडन्स आला आहे. त्यानंतर पार्टिसिपेटेड इन स्पीच कॉम्पिटिशन. त्यानंतर सोशल अवेअरनेस, काय आला आहे सामाजिक अवेअरनेस तुमच्या ज्यामध्ये, तर जॉईन द सोशल अवेअरनेस प्रोग्रॅम्स. आणि लास्ट फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज, त्यामध्ये डिसाइडेड टू फुलफिल एक्सपेक्टेशन्स ऑफ माय पॅरेंट्स. त्यानंतरचा पॉईंट आहे इथं तुम्हाला दिलेला आहे तो 17 नंबरचा, रिअलायझेशन ऑफ अडल्टहुड. आता त्यामध्ये रिअलायझेशन म्हणजे जाणीव, तारुण्याची किंवा अडल्टहुडची तुम्ही जाणीव तुम्हाला. तर सेल्फ लर्निंग प्रोसेसमध्ये काय तिथं, तर स्टडीड युजिंग अँड्रॉइड ॲप्स अँड
एज्युकेशनल वेबसाईट्स की जे आता तुम्ही सध्या शिकताय ते. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स काय, ट्राय टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश स्पीकिंग ॲबिलिटी. सोशल अवेअरनेस, पार्टिसिपेटिंग इन ट्री प्लॅनेटेशन प्रोग्राम, वृक्षारोपणाच्या याच्यात सामाजिक कार्यक्रमात भाग. आणि फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, तर हेल्प्ड माय यंगर ब्रदर इन हिज स्टडी, हेल्प्ड माय पॅरेंट्स इन बँक अँड हाऊसहोल्ड वर्क्स, मार्केट वर्क. या पद्धतीनं तुम्ही कौटुंबिक जबाबदारी अशा पद्धतीने हे तयार करायचं आहे. तर आता पुढचं तुम्हाला आता करून द्या बरोबर. ह्या दुसरा ॲक्टिव्हिटी नंबर इथं हे आहे काय, आता हे ॲक्टिव्हिटी वाचूया आपण. ॲक्टिव्हिटी नंबर 2, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन टू शो द बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. मेन विषय कोणता आहे तो लक्षात ठेवायचा आणि त्याला अनुसरून ब्रांचेस लिहायचा. कोणता मेन विषय आहे, सिंगल इन्व्हर्टेडमध्ये दिला आहे बाबा तुम्हाला, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. आणि खाली त्याने डायग्राम करून पण दावले आणि राहिलेले तुम्हाला भरायचे आहेत. तर बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स काय तुमच्या मनानं लिहा, मी सांगितलेलं उत्तरच द्यायचं असं काय नाही, तुमच्या मनानं द्यायचा. कशाचा, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स, खेळाचे आणि स्पोर्ट्सचे फायदे काय आहेत ते द्यायचे आहेत तिथं. टू द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना काय फायदे आहेत खेळाचे किंवा स्पोर्ट्सचे. यू कॅन टेक द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स इन ऑर्डर टू डेव्हलप ईच ऑफ देम इन टू द फर्दर ब्रांचेस. तर आता इथं पॉईंट्स दिलेले आहेत त्याने. फिटनेस अँड स्टॅमिना, खेळामुळं फिटनेस स्टॅमिना वाढतो. टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप, टीम स्पिरिट म्हणजे सांघिक बळ जे आहे ते वाढतं, उत्साह वाढतो. स्पोर्ट्समनशिप, खेळाची वृत्ती वाढते. ग्रुप बिहेवियर, आपण इथं ग्रुपमध्ये कसं वागलं पाहिजे हे कळतं. किलर्स इन्सेक्ट आणि विल टू विन, जिंकण्याची इच्छाशक्ती. तर हे पॉईंट्स मांडायचे आणि त्याला अनुसरून तुम्ही लिहायचं आहे आता. तर तुम्हाला ह्याचं उत्तरही मी करून दाखवलेलं आहे बघा इथं. बघा आता, फिटनेस, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. तर त्याने पॉईंट दिलेले आहेत त्यानुसार उत्तर दिलं आहे मी तुम्हाला. फिटनेस अँड स्टॅमिना काय होतं त्यामध्ये, अलर्टनेस होतो, ॲक्टिव्हनेस बॉडीमध्ये येतोय. त्यानंतर टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप काय होतंय, जनरस नेचर अँड कूल ॲटिट्यूड, समजून घेण्याची वृत्ती वाढते. त्यानंतर ग्रुप बिहेवियर, त्यामध्ये ॲक्सेप्टन्स, लिडरशिप आणि टीमवर्क. त्यानंतर अदर बेनिफिट्स, विल टू विन, कॉन्फिडन्स आणि वाढतो हा. आणि किलर्स इन्सेक्ट गिव्ह फुल एफर्ट्स, म्हणजे जेवढं करता येईल तेवढं आपण कठीण परिश्रम वगैरे घेतो. तर आता बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स त्यांनी दिलेले 4 मुद्दे आहेत ना. आता उदाहरणार्थ फिटनेस अँड स्टॅमिना, तर त्यामुळं काय होतं, अलर्टनेस वाढतो, ॲक्टिव्हनेस वाढतो. ग्रुप बिहेवियर, तर त्यामध्ये लिडरशिप, ॲक्सेप्टन्स, टीमवर्क वाढतं. त्यानंतर विल टू विन म्हणजेच कॉन्फिडन्स वाढतो. किलर्स इन्सेक्ट गिव्ह फुल ऑफ एफर्ट्स, परिश्रम करतो आपण. आणि टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिपमध्ये जनरस नेचर, उदात्त स्वभाव होतो. आणि त्याचबरोबर कूल ॲटिट्यूड, शांत स्वभाव बनतो. तर अशा प्रकारचे आपल्याला माइंड मॅपिंग स्वतः तयार करायचं बाय युजिंग द पॉईंट्स. तर आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण कोणता आहे. तर इथं आता हे तुम्ही तयार करा. तरी ॲक्टिव्हिटी नंबर 3. आता 3rd आणि 4th इथं दिले, त्याचे आन्सर नेक्स्ट पेजवर देतोय मी. तर रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड राईट इट्स अ माइंड मॅपिंग. पॅरेग्राफ वाचायचा, कशाविषयी आहे ते मेन आयडिया, म्हणजेच रोड सायन्स असणार आहे. आणि बेनिफिट्स इकडे दिलेले आहेत त्याचे, ते इथं पॅसेजमध्ये तुम्हाला सापडतील. टाईप्स आहेत ते पण पॅसेजमध्ये सापडतील, लिहून काढायचं. खूप सुंदर आहे, खूप सोपं आहे, आउट ऑफ मार्क्स मिळतील तुम्हाला. बघा आता आपण मेन पॅसेज वाचूया. इट इज इम्पॉर्टंट टू रेग्युलेट ट्रॅफिक ऑन रोड्स. आता लक्षात आलं तुमच्या रोड, मेन आयडिया. फॉर दिस पर्पज देअर आर अ सेट ऑफ ट्रॅफिक रूल्स. तर फॉर दिस पर्पज देअर आर सेट ऑफ ट्रॅफिक रूल्स, काय ट्रॅफिकचे रूल्स आहेत. टू प्रोव्हाइड ट्रॅफिक रूल्स सम रोड सायन्स आर क्रिएटेड. आता रोड सायन्स त्याच्यासाठी दिले, रस्त्यावर रहदारीचे नियम. आपण रस्त्यावरून चालवताना गाडी कशी चालवावी, डाव्या बाजूनं चालवावी,
कॉर्नर घेताना इंडिकेटर द्यावं, आरशातून बघावं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रॅफिक रूल्स आहेत. तर सम सायन्स आर इन वर्ड्स वाईल अदर्स आर नॉन व्हर्बल. काही शाब्दिक आहेत तर काही नॉन व्हर्बल आहेत, म्हणजेच खानाखुणा दिलेले आहेत. द रोड सायन्स आर स्ट्रेट प्रोहिबिटेड. काही ठिकाणी आपल्याला काही साईट्स दिलेल्या असतात प्रोहिबिटेड म्हणजे मनाई केली, किंवा नो एंट्री जे नो एंट्री प्रवेश बंद, किंवा नो पार्किंग पार्किंग लावायला परवानगी नाही. यू टर्न प्रोहिबिटेड, वळण आहे यू टर्न म्हणजे माघारी वळून पुन्हा यू टर्न घेऊन जायचंय. कंपल्सरी टर्न लेफ्ट, डाव्या बाजूला वळा. नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग, महत्त्वाच्या ठिकाणी थांबवू नका, चौकात वगैरे किंवा उभा राहू नका. द रोड सायन्स गिव्ह द व्हेकल रायडर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. तर वाहनधारकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. दे ऑल्सो हेल्प द रायडर टू टेक द प्रॉपर डिसिजन. त्या जे चालक आहेत रायडर म्हणजे त्यांना एक योग्य निर्णय घेता येतो त्या रहदारीच्या नियमामुळं किंवा संकेतामुळं. दे ऑल्सो मेंटेन द ट्रॅफिक स्मूथली. आणि या नियम पाळल्यानंतर रहदारीची जी ट्रॅफिक आहे ती शांतपणे स्मूथली चालतं. तर आता याचं तुम्हाला मी इकडं पॅसेजच्या आधारे आपण कसं लिहायचं उत्तर ते बघा. इथं बघा तिथे फर्स्ट जे आहे ते रोड सायन्स ते दिलेच तुम्हाला. रोड सायन्स, बेनिफिट्स आणि टाईप्स. तर आता बेनिफिट्स काय आहेत? मेंटेन द ट्रॅफिक स्मूथली. आणखी हेल्प टू टेक द प्रॉपर डिसिजन. आणखी गेट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. हे बेनिफिट्स आहेत. आता टाईप्स कोणते आहेत तर ते दिलेले आहे पॅसेजमध्ये. काय? स्ट्रेट प्रोहिबिटेड ऑर नो एंट्री, नो पार्किंग, यू टर्न प्रोहिबिटेड, कंपल्सरी टर्न लेफ्ट, नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग. हे टाईप्स आहेत. तर आता हे तुम्हाला इझीमध्ये सहजासहजी प्रश्न मिळतील. पुन्हा एकदा पॅसेजमधनं बघा टाईप्स कोणत्या आहेत इथं. तर टाईप्समध्ये काय काय आहे तर टाईप्समध्ये स्ट्रेट प्रोहिबिटेड, नो एंट्री, नो पार्किंग, यू टर्न प्रोहिबिटेड, कंपल्सरी टर्न लेफ्ट, नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग, हे झाले टाईप्स. आणि आता बेनिफिट्स काय? तर रायडर गिव्ह द इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, रायडर टेक टू प्रॉपर डिसिजन, रायडर मेंटेन टू ट्रॅफिक स्मूथली. हे बेनिफिट्स आहेत. तर आपण आता ते बघितलेले आहेत. आता ॲक्टिव्हिटी नंबर 4 बघूया. ॲक्टिव्हिटी नंबर 4 जे आहे आता तुमच्यासमोर इथं ते. तर क्वेश्चन बघा. कंप्लीट द माइंड मॅप ऑन. कशाविषयी माइंड मॅप करायचा आहे? तुमच्या मनानं प्रश्न समजून घेऊन करायचा आहे. खूप सोपं आहे. हाऊ टू प्लॅन गोल फॉर टुमॉरो. हाऊ टू प्लॅन गोल फॉर टुमॉरो. उद्याचं ध्येय कसं निश्चित करावं. ऑर माय फ्युचर गोल. माझं भविष्य, माझी भविष्यातील ध्येय. म्हणजेच आता मेन आयडिया तुमची काय झाली? माय फ्युचर गोल किंवा गोल फॉर टुमॉरो. तुम्ही आता इथं दिलेलं आहे ना गोल फॉर टुमॉरो, त्याच्याऐवजी माय फ्युचर गोल असं जरी म्हणलं तरी चालतंय. मग काय आहेत भविष्यातली ध्येय तुमची? तर तिथं तुम्हाला दिलेले आहेत. काय काय? स्टडी हार्ड. कशासाठी करायचा ते द्यायचे तुम्ही. त्या 2 ब्रँचेस फांद्या दिलेल्या तिथं माहिती. मेक गुड फ्रेंडशिप. चांगली मैत्री करा. कशासाठी करायची? पुढं द्यायचं तुमच्या मनानं. बिकम सोशल कॉन्शियस. सामाजिक जागृती करायची. कशासाठी? तर तिथं दिले त्याले हेल्प ट्रबल्ड पर्सन्स म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करायची. बिकम अ ट्रू सिटीजन. चांगला भविष्यातला नागरिक होण्यासाठी काय करायचं? तर हे गॅप आता तुम्ही भरून काढायचेत. मग तर हे गॅप इथं तुम्हाला मी भरून उत्तर दिलेलं आहे आता. तर गोल फॉर टुमॉरो काय काय? स्टडी हार्ड. का? डेव्हलप करिअर. आलं लक्षात? स्टडी हार्ड कशासाठी? करिअर चांगलं करण्यासाठी, किंवा फ्युचर बेनिफिट्स म्हणला तरी चालेल. असंच तुम्हाला इथं दिलं असंच यावं असं काय नाही. स्टडी हार्ड. का स्टडी हार्ड? टू कम्प्लीट द विश. असं सुद्धा काहीतरी म्हणेल. काय जण म्हणतील फॉर माय वेलबिंग. चालेल ना. आता इथं दिलंय डेव्हलप करिअर. एक तुम्हाला दावलंय आपलं. मनात तुमच्या येईल ते लिहा. स्टडी कशासाठी करतो आपण? ध्येय गोल आपला आहे ती स्टडी कशासाठी? टू अचिव्हमेंट फ्युचर सक्सेस. हे सुद्धा म्हणू शकतं. मेक गुड फ्रेंडशिप.
यातनं काय काय होईल मग? हेल्प टू डेव्हलप द करिअर ऑफ फ्रेंड्स. मित्रांचं करिअर, स्वतःचं करिअर डेव्हलप होण्यासाठी चांगली मैत्री असावी. आता तुम्ही याच्याऐवजी आज सुद्धा म्हणू शकता, मेक गुड फ्रेंडशिप. काय? फॉर हेल्प अस, फ्रेंड्स हेल्प अस, वी हेल्प फ्रेंड्स, विथ द हेल्प ऑफ देम वी मेक द फ्युचर करिअर्स किंवा डेव्हलप द फ्युचर करिअर्स, असं तुम्ही म्हणू शकता मनानं. त्यानंतर गोल फॉर टुमॉरोचं पुढचं काय? बिकम सोशल कॉन्शियस, सामाजिक, नंतर सामाजिक जाणीव आली पाहिजे. कशासाठी? तर हेल्प ऑल काइंड्स ऑफ पर्सन, सर्व प्रकारच्या लोकांना मदत करायसाठी. कॉन्शियस तुम्ही कशासाठी? तुम्ही इथं तुम्ही हेल्प ऑल काइंड्स ऑफ पर्सन म्हणलाय ना, हेल्प टू द नीडी पर्सन म्हणू शकता, किंवा रेडी टू हेल्प फॉर एनी पर्सन, किंवा रेडी टू हेल्प फॉर द ब्लाइंड पर्सन स्पेसिफिक घेऊन, किंवा रेडी टू हेल्प फॉर द हँडिकॅप पर्सन, ब्लाइंड पर्सन, असं तुम्ही काही म्हणू शकता तिथं कंप्लीट करताना. माइंड मॅपिंग आहे ना, तुमच्या मनात येईल ते तुम्ही लिहिलं तरी चालतं. त्यानंतर बिकम अ ट्रू सिटीजन. कशासाठी हे ध्येय असलं पाहिजे तुमचं? तर एनरिच नॅशनल ट्रेजर अँड रिप्युटेशन दिले. आता तुम्ही हे द्यायच्या वेळी तुम्ही असं जरी म्हणलं तरी चालतं, बिकम अ ट्रू सिटीजन. का? फॉर द फ्युचर प्रोग्रेस ऑफ माय कंट्री. काय म्हणतील? फ्युचर प्रोग्रेस ऑफ इंडिया. काय जण म्हणतील? बेटर सिटीजन ऑफ माय कंट्री. एनरिच द नॅशनल ट्रेजर, देशाची संपत्ती वाढवणे, अँड रिप्युटेशन, फेमस वाढवण्यासाठी. देशाचा भावी नागरिक तुम्ही कशासाठी असला पाहिजे? तर यू आर ऑल्सो सोल्जर, सिटीजन, ईच सिटीजन इज ऑल्सो अ सोल्जर ऑफ आवर country and it is our responsibility to help the well-being of our country. तर आज आपण आजच्या तासाला काय काय बघितलं? तर ॲक्टिव्हिटीज बघितल्यात सगळ्यात. कशाविषयी बघितल्यात? माइंड मॅपिंग विषयी. माइंड मॅपिंग म्हणजे काय? तर डायग्रॅमॅटिक किंवा नॉन व्हर्बल स्टडी म्हणा. नॉन व्हर्बल म्हणजे पॅसेज असं लाईनच्या ऐवजी तुम्हाला डायग्रॅमॅटिक म्हणजे टेबलच्या माध्यमातून, ट्री डायग्रॅमच्या माध्यमातून, किंवा ग्राफच्या माध्यमातून डायग्रॅम फ्रेम करून यू हॅव टू फिल द इन्फॉर्मेशन. दॅट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. तुमच्या मनातलं जे आलं, मनातली रचना जी आहे त्या दिलेल्या विचाराला अनुसरून, इथे विचार दिलेले असतात हे लक्षात येते तुमच्या. तर आपण आताच्या तासाला ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट कशाविषयी बघितली? तर ॲक्टिव्हिटी फर्स्ट आपण जे बघितलेली आहे ती पर्सनॅलिटी, युअर पर्सनॅलिटी अँड इट्स विदिन युअर सेल्फ इन द लास्ट 2 years. काय चेंजेस झाले, डेव्हलपमेंट काय झाले तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये 2 वर्षात? कशा बाबतीत मुद्दे सुद्धा दिलेले आहेत तिथं. शारीरिक सुधारणा काय झाली, त्यानंतर सेल्फ लर्निंग प्रोसेसमध्ये काय झाले, स्वतः अभ्यास करण्यात काय बदल झाला, कम्युनिकेशन स्किल, बोलण्यामध्ये काय बदल झाले, सोशल अवेअरनेस, सामाजिक जागृतीमध्ये काय तुमच्यात बदल आले 2 वर्षामध्ये, मोठा झाला तुम्ही. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जबाबदाऱ्या काय आल्या, याविषयी पहिल्या ॲक्टिव्हिटीज आहेत आपण बघितलं. दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ते बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स, आणि तिथं मुद्दा दिलेला आहे स्टॅमिना, फिटनेस अँड स्टॅमिना. कशासाठी फिटनेस स्टॅमिना पाहिजे ते दिलेलंच आहे तुम्हाला उत्तरामध्ये इथं. त्यानंतर टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समॅनशिप, त्यातनं काय फायदा होईल ते द्यायचं आहे तुम्ही. ग्रुप बिहेवियर, मनात हे द्यायचे पॉईंट आणि त्याला अनुसरून माइंड मॅपिंग तुमच्या मनात. किलर्स इनटेक अँड विल टू विन, कॉन्फिडन्स वाढतो, इच्छा वाढते. त्यानंतर आता जे स्क्रीनवरती बघत आहात त्या पॅसेजवरून तुम्हाला इथं थोडं नवीन पद्धतीनं की पॅसेज आला तर अति सोपं मग तुम्हाला, कारण पॅसेजमधलं तुम्हाला दिलेल्या डायग्रॅममध्ये मांडायचं आहे. आता पॅसेज कशाविषयी आहे? रोड सायन्स, रहदारीचे नियम. मग एक त्याच्यात टाईप्स आहेत. कोणते टाईप्स आहेत? तर स्ट्रेट प्रोहिबिटेड, नो एंट्री, नो पार्किंग, यू टर्न, कंपल्सरी लेफ्ट टर्न, नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग, हे झाले टाईप्स. आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत मग? तर बेनिफिट्स, व्हेकल रायडर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, त्यानंतर रायडर टू टेक द प्रॉपर डिसिजन्स, त्यानंतर मेंटेन द ट्रॅफिक स्मूथली, हे बेनिफिट्स आहेत. तर ॲक्टिव्हिटी नंबर 4मध्ये आपण आता तुम्हाला दिलेले जे आहे
तिथं काय दिलेला आहे प्रश्न, माइंड मॅप करायचा आहे. कशावर आधारित? कम्प्लीट द माइंड मॅप. हाऊ टू प्लॅन गोल फॉर टुमॉरो. हाऊ टू प्लॅन गोल फॉर टुमॉरो. उद्यासाठीचं ध्येय कसं निश्चित कराल. ऑर माय फ्युचर गोल, माझं भविष्यातील ध्येय. आता इथं त्याने दिले गोल फॉर टुमॉरो. गोल फॉर टुमॉरो ऐवजी तुम्ही म्हणला ना फ्युचर गोल्स किंवा माय फ्युचर गोल्स असं म्हणला तरी चालतंय. आणि मग गोल्स काय आहेत तर दिलेले आहेत तुम्हाला तिथं. स्टडी हार्ड, मेकिंग गुड फ्रेंडशिप, बिकम सोशल कॉन्शियस, बिकम अ ट्रू सिटीजन. पण हे कशासाठी, स्टडी हार्ड कशासाठी तुम्ही लिहायचं. का स्टडी करता तुम्ही, अभ्यास कशासाठी करता? हां, हेल्थसाठी, फ्युचर बेनिफिटसाठी. तिथं दिलेच तुम्हाला उत्तर इथं. पुन्हा मेक फ्रेंडशिप, गुड फ्रेंडशिप, चांगले मित्र कशासाठी करावं. फॉर गुड हॅबिट्स टू अस, टू गुड हॅबिट टू हिम. असं तुम्ही तिथलेच मुद्दे घ्यावेत असं काय नाही. माइंड मॅपिंग मनाला तुम्हाला त्या मुद्द्याला अनुसरून वाटतंय ते. पण आता सामाजिक जाणीव का पाहिजे तर हेल्प फॉर निडीवर पर्सन ऑर ट्रबलसम पर्सन दिलंय तिथं. बिकम ट्रू सिटीजन्स कशासाठी पाहिजे तर सिटीजन पाहिजे की ट्रू सिटीजन, each and every citizen is a soldier of country, so it is a treasure of and reputation of our country. So in this way we have completed today mind mapping, its activities that you are looking on the screen. So dear friends, in all angles we have completed the mind mapping. Mind mapping means diagrammatic form with activities, with solutions. We have discussed all the topic in detail. So today we are going to stop it or stop this topic, but before going to stop we must remember that mind mapping for 3 marks, so easy, 6 points are there, half marks to each. So it is a so easy question, and don't leave out LEAVE, सोडून देऊ नका, but to write it, because this question gives you out of marks, because all points are given there, main idea is there, sub ideas are there, and you have to mind map or map out your points related to the given points by passage or by your own minds that we have discussed now. So dear friends, today we are going to stop here. Thank you. Okay.